अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न. महाराजांचे वडील हे नित्य गाणगापूरला जात असत. महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्तावतार म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष दत्तच. आणि दत्ताज्ञेनुसार महाराजांनी या ठिकाणी एक छोटंसं मंदिर बांधलं. त्यांना परमहंस परिव्राजकाचार्य असं म्हटलं जातं. हे इंदिरा गांधी होळकर यांनी स्थापन केलेले. खालच्या बाजूला स्वामी महाराजांची मूर्ती आहे. माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाविक एक दत्ताचा भक्त दत्त मंदिराकडे 2-3 वर्ष झाली रेग्युलर येता हांगासर. हांगासर येवन मातशें बरें कमीत कमी 1-1.5-2 वरां बसता. मन बरें प्रसन्न जाता, शांत जाता आनी एक मनाचें समाधान अशें मेळटा. म्हणून हांगासर नित्यक्रमान एक पावल लावपाचो असो उपक्रम तो चालू जाल्लो आसा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न. मी दीपक शशिकांत साधले, श्री दत्त मंदिर न्यास माणगाव याचा सचिव म्हणून काम करतो. आपण इथे आज माणगाव दत्त मंदिरमध्ये आहोत की स्वामी महाराजांनी या मंदिराची सुरुवातीला स्थापना केली. महाराजांचे वडील हे नित्य गाणगापूरला जात असत. त्या ठिकाणी त्यांनी सलग 12 वर्षे तपश्चर्या केली आणि त्याचं फळ म्हणूनच महाराजांचा जन्म झाला. महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्तावतार म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष दत्तच. कारण महाराजांचे एवढं साहित्य किंवा पद इतर कोणत्याही संतांचे नसतील, एवढं विपुल साहित्य महाराजांनी तयार करून ठेवलेले आहे. नरसोबाच्या वाडीतनं माणगावला येताना एका कारागिरानं त्यांना दत्तमूर्ती दिली आणि दत्ताज्ञेनुसार महाराजांनी या ठिकाणी एक छोटंसं मंदिर बांधलं.
महाराजांनी त्यानंतर ते 7 वर्ष वास्तव्य केलं मंदिर बांधल्यावर आणि ते नृसिंहवाडीला जायला गेले. पूर्ण पायी पदभ्रमण केलं. त्यामुळे त्यांना परमहंस परिव्राजकाचार्य असं म्हटलं जातं. महाराजांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सलग प्रवास केला. दत्ताज्ञाने प्रवास केलेला आहे. जो संन्यासाचा चातुर्मास असतो हा महाराजांनी 23 ठिकाणी केलेला आहे. 23 चातुर्मास शिकून महाराजांनी केलेले आहे. माणगाव हे त्यांचं जन्मस्थान आणि गुजरातमधील गरुडेश्वर हे आहे ते त्यांचं समाधीस्थान. ब्रह्मावर्त या ठिकाणी असताना हिमालयामध्ये त्यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं स्मरण झालं. तो स्फुरला गेला आणि त्यांनी त्याचा प्रसार केला. महाराज हे या मंत्राचे जनक आहे. असंख्य दुःखी दरिद्री लोकांसाठी म्हणून त्यांनी करुणा त्रिपदी लिहिलेली आहे की जी संपूर्ण देशभर म्हटली जाते. महाराजांचे भक्तगण आहेत ते म्हणतात कोणतीही समस्या जरी असली तरी त्याचं निराकरण होतं त्या करुणा त्रिपदीने. मूळ जे गुरुचरित्र आहे त्याचं समश्लोकी गुरुचरित्रामध्ये रूपांतर केलं. तेवढ्याच श्लोकामध्ये रूपांतर केलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये जेवढे श्लोक आहेत तेवढ्यामध्ये, म्हणून ते समश्लोकी. त्यानंतर सारांश रूपाने त्यांचं 2000 श्लोकामध्ये रूपांतर केलं. हे सगळं संस्कृतमय आहे. त्याला द्विशास्त्री म्हणतात. आणि स्त्रियांना वाचण्यासाठी किंवा इतर लोकांसाठी म्हणून देखील त्याने सप्तशती गुरुचरित्र लिहिलेलं आहे. म्हणजे 700 ओव्यामध्ये या गुरुचरित्राचं रूपांतर केलेलं आहे. श्रीपाद श्री वल्लभांचं पिठापूर येथील जन्मस्थान महाराजांनी दाखवून दिलं की या ठिकाणी महाराजांना श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला. तसंच नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं जन्मस्थान देखील कारंजा आहे. कोणत्या खोलीमध्ये जन्म झाला ते देखील महाराजांनी दाखवून दिलं. ही स्थानही पूर्वी माहीत नसलेली लोकांना होत. म्हणजे या ठिकाणी जन्म झाला या संतांचा. श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रेयांचे प्रथम अवतार, द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती यांचा जन्म या ठिकाणी झाला हे माहीत नव्हतं. गाव माहीत होतं पण स्थान माहीत नव्हतं. तर हे महाराजांनी दाखवून दिले. महाराजांनी त्या ठिकाणी दृष्टांत झाला त्याप्रमाणे महाराजांनी दाखवलं. त्यामुळे संपूर्ण भारतभरात पायी प्रवास असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचा उद्धार केला. त्यांच्यासाठी पदं लिहून दिली आणि दत्तभक्तीचा प्रसार केलेला आहे. त्या दत्त मंदिरपासून एक 200 मीटरवर पूर्वेकडच्या दिशेला ग्रामदेवता यक्षिणी मातेचं मंदिर आहे आणि त्यालगतच महाराजांचं जन्मस्थान आहे. इंदिरा राणी होळकरनी हे दत्त मंदिर 1938 मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला आणि 1940 वरच्या जन्मस्थानचा जीर्णोद्धार केला. इथली जी आताची प्रॉपर्टी वगैरे आहे ती इंदिरा राणींनी महाराजांच्या या दत्त मंदिरासाठी खरेदी करून दिली की जेणेकरून या ठिकाणचा जो प्रसाद आहे, महाप्रसाद सर्वांना मिळावा किंवा उत्सव कालामध्ये प्रसाद सर्वांना मिळावा या दृष्टिकोनाने त्यांनी जमिनीची खरेदी केली. आणि हे स्थान आता जर आपण बघितलं तर बरंच ऊर्जित अवस्थेत आलेलं दिसतंय. महाराजांचा सर्वांना परिचित झालेला दिसतोय आपल्याला. नृसिंहवाडीला देखील त्या ठिकाणची जी नेहमीची जी पद्धत आहे ही महाराजांनीच त्या ठिकाणी आखून दिलेली आहे. त्यामुळे बरेच लोक पुजारी वर्ग हे नेहमी नृसिंहवाडीतनं माणगावी वगैरे येत असतात. महाराजांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम होतो श्रावण मध्य पंचमीला आणि आषाढ शुद्ध प्रतिपदेला त्यांची पुण्यतिथी कार्यक्रम होतो. यती आराधना म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा केला जातो. या ठिकाणी दत्त जयंती हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. महाराजांचे धाकटे बंधू सीताराम महाराज यांची देखील या ठिकाणी पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. तसंच जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही उत्सव साजरे केले जातात. तसंच नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा देखील जन्मोत्सव या इथे दत्त मंदिरात आपण नियमितपणे साजरा करत असतो. इथे बाहेरच्या बाजूला घुमट्या दोन आहेत. या एका ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुका आहेत आणि जी मारुती आहे या मारुतीच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी टेंबेस्वामी महाराज यांच्या पादुका आहेत. आंध्रमधील राजमहेंद्री या ठिकाणी महाराज उभे राहिले होते आणि त्यांनी आपल्या भक्तगणांना त्या पादुका दिल्या होत्या. त्यांची जी पदचिन्ह आहेत ही या शिलेवर उमटली होती आणि तशाच प्रकारच्या पादुका अखंड सौभाग्यवती इंदिरा राणी होळकर यांनी तशाच पादुका तयार केल्या आणि इथे या ठिकाणी आणून बसवलेल्या आहेत.
गुरुप्रतिपदा हा एक उत्सव मोठ्या प्रमाणात इथे साजरा होतो. माघ पौर्णिमा, प्रतिपदा, द्वितीय हे 3 दिवस त्या ठिकाणी हा कार्यक्रम नियमितपणे साजरा होतो. गुरुप्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वतींनी शैलगमन यात्रा केली. गाणगापूर या ठिकाणी ते कृष्णा नदीमध्ये अदृश्य झाले. तो कार्यक्रम देखील आम्ही इथे त्यांच्या स्मरणार्थ म्हणून इथे दरवर्षी साजरा करत असतो. असे अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धाराचा केलेला टेंबेस्वामी महाराजांनी जे मंदिर स्थापन केलं त्याचा जीर्णोद्धार वगैरे हे कार्यक्रम नियमितपणे या ठिकाणी पार पडत असतात. प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी जवळ 100 ते 125 पर्यंत सत्यदत्त पूजा होतात. सत्यदत्त पूजेची आख्यायिका ही कथा ही स्वामी महाराजांनी लिहिलेली आहे आणि त्यानुसार या ठिकाणी सत्यदत्त पूजा होत असतात. महाराजांची इथे एक प्रश्नावली आहे. आपल्याला जर कोणती समस्या असली, काही अडचणी असल्या तर महाराजांचं स्मरण करायचं. इथे मंदिरमध्ये ही प्रश्नावली ठेवलेली आहे. या प्रश्नावलीमधून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतं, योग्य ती सेवा मिळते आणि ती सेवा केल्यानंतर निश्चितपणे आपल्याला उपयोग होतो, त्याचा आपली मनोकामना असेल ती पूर्ण होते. या मंदिरापासून या मंदिराच्याच मागच्या बाजूला पश्चिमेकडच्या बाजूला स्वामी एक गुहा आहे की ज्या ठिकाणी स्वामी महाराज ध्यानधारणा वगैरे करत असत. इथून साधारणतः 20 मिनिटं या चालायला लागतात, डोंगरामध्ये जाण्यासाठी लागतात आणि त्या ठिकाणी नित्यपूजा करणारे काही भक्तगण वगैरे आहेत. गुरुप्रतिपदा उत्सवा दिवशी या ठिकाणी पूजा होते. असंख्य लोक त्या ठिकाणी दर्शन घेतात. सत्यदत्त पूजेचा कार्यक्रम होतो त्यावेळी आणि महाराज इथे नित्य बसून पुढे आराधना करायचे वगैरे अशी एक आख्यायिका आहे की त्या ठिकाणी पूर्वी एक वाघ वगैरे यायचा आणि त्याचं दर्शन देखील या ठिकाणी महाराजांना झालेलं आहे. आषाढ पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा हा 2 महिन्याचा कालावधी असतो. हा संन्यासांचा चातुर्मास म्हणून ओळखला जातो. जे संन्यासी लोक असतात हे वारंवार फिरत असतात, पदभ्रमण करत असतात. पण या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हे एका ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी ध्यानधारणा करतात, लोकांना मार्गदर्शन वगैरे करतात. तर महाराजांनी एकूण भारतवर्ष 23 चातुर्मास केलेले आहे आणि गरुडेश्वर या ठिकाणी शेवटचा 23वा चातुर्मास केला आणि त्या ठिकाणी नर्मदेच्या किनारी महाराजांनी आपला देह ठेवला. त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. सरदार सरोवर प्रकल्प जो आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण म्हणतो, त्याच्या लगतच एक 5 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. संपूर्ण देशामधनं त्या गरुडेश्वर आणि माणगाव या ठिकाणी नियमितपणे लोक दर्शनासाठी येत असतात. संपूर्ण गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी महाराजांची चातुर्मासी ठिकाण आहे. गुजरातमध्ये देखील द्वारका या ठिकाणी महाराजांनी चातुर्मास केला. तसंच कर्नाटकामध्ये हावडोर या ठिकाणी देखील चातुर्मास केला. कन्याकुमारी या ठिकाणी चातुर्मास केला. तर ही बरीच स्थानं आता उर्जितावस्थेत आलेली आहेत. पिठापुरम हे देखील स्थान याच अलीकडच्याच काळामध्ये उर्जितावस्थेमध्ये आलेले आहे की जे श्रीपाद वल्लभांचं जन्मस्थान आहे आणि पूर्वपूर या ठिकाणी महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी देखील हे स्थान महाराजांनीच दाखवली आहे. त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे महाराजांनी टेंबेस्वामी महाराजांनी दाखवून करून ठेवलेली आहे. मंदिरामध्ये जी आपल्या समोर मूर्ती दिसते ही दत्त महाराजांची मूर्ती आहे. ही इंदिरा राणी होळकर यांनी स्थापन केलेली आहे. तसंच खालच्या बाजूला टेंबेस्वामी महाराजांची मूर्ती आहे. मंदिरच्या उजव्या बाजूला सरस्वती मातेची आणि डावीकडे शंकराचार्यांची मूर्ती आहे. या मूर्तीला इंदिरा राणी होळकर त्याची प्रतिष्ठापना केली आहे. तसंच महाराजांच्या पालखीमधून फिरवायची एक मूर्ती आहे, उत्सव मूर्ती, ही महाराजांच्या काळामधली आहे आणि दर गुरुवारी पौर्णिमेला पालखी सोहळा असतो आणि या पालखी सोहळ्यात ही मूर्ती ठेवली जाते, विराजमान होते आणि 3 प्रदक्षिणा या मंदिरामध्ये केली. माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ तालुक्यामध्ये आहे. कुडाळ या शहरापासून किंवा सावंतवाडी शहरापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरामध्ये आहे. हायवे पासून या ठिकाणी रिक्षाने किंवा बसने 10 मिनिटांमध्ये आपल्याला पोहोचता येतं. इंदिरा राणी होळकर ह्या इंदूर या संस्थांच्या राणीसाहेब होत्या. लग्नापूर्वी इंदिरा राणी होळकर
या महाराजांच्या भक्त बनलेले होते. लहान असतानाच त्यांचं महाराजांचं देखील त्यांना नरसोबाच्या वाडी या ठिकाणी दर्शन झालेलं होतं. पण तुकोजी होळकर यांच्याशी त्यांचा विवाह जमला, पण बरीच वर्ष विवाह झाला नाही, काही कालावधीमध्ये गेला. आणि म्हणून वाडीच्या पुजाऱ्यांनी, नरसोबावाडीच्या पुजाऱ्यांनी त्यांची पत्नी आहे टेंबे स्वामी महाराजांना नरसोबाची वाट भेटली. त्यावेळी महाराजांनी म्हटलं की यामध्ये राजयोग पण आहे, मी राणी कशा होणार. त्यावेळी कुठली पुजारी वर्गाने म्हटलं त्यानुसार ते म्हणाले महाराजांच्या हातात जर पत्रिका आली तर त्यांना राणीयोग का प्राप्त होणार, राणीपद का प्राप्त होणार. मग महाराजांनी त्यांना एक जप दिला. त्या जप केल्यानंतर तो गेल्यानंतर तुकोजीराव हे बाहेरगावी गेलेले होते, इंग्लंड या ठिकाणी गेले होते, ते आले, त्यांचं राणीचं लग्न झालं आणि त्यांना एक राजयोग राणी सरकार ते पण सेवा करीत असत. इथे स्वतः येऊन राणी असताना देखील केसणी घेऊन स्वच्छता करणे किंवा धुणे वगैरे ही मंदिर स्वच्छ करणे ही कामं स्वतः ते करायचे. तर परमभक्त होते त्यांच्याकडे, कारण त्यांच्या महाराजांमुळेच त्यांना हे पद प्राप्त झाले. ही जी मंदिरची बांधणी आहे ती बांधणी त्यांनीच महाराजांसाठी, महाराजांचं जे सुरुवातीला छोटं मंदिर होतं त्या ठिकाणी महाराजांनी या राणी सरकारने या मंदिराची उभारणी केलेली आहे. आणि ही जमीन खरेदी केली की जेणेकरून या ठिकाणी असलेल्या भक्तगणांना महाप्रसाद मिळावा, महाराजांचं नैवेद्य व्हावा यासाठी म्हणून काही जमीन खरेदी केली आणि त्यातून या मंदिराची व्यवस्था केली. त्यांनी एक ट्रस्टची स्थापना केली. त्याचं रजिस्ट्रेशन मुंबई इथे झालं आणि नंतर तोच ट्रस्ट आजपर्यंत चालू आहे. पदाधिकारी वेगवेगळे फक्त आले त्यानंतर, पण त्याच ट्रस्ट हा किंवा तो न्यास ह्या सगळ्या मंदिराची ही सगळी व्यवस्था पाहतो. आज आम्ही इथे अन्नदान सुरू केलेलं आहे. 365 दिवस हे अन्नदान होतं, सकाळी आणि दुपारी. हजारो लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. तर एक जागरूक असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 लाकडी खांब आहेत, ते महाराजांनी या ठिकाणी ठेवलेले होते. महाराजांचे गणच आहेत ते, कारण भूत प्रेत जर बाधा असली तर या कामांना स्पर्श करता ते निघून जाते असा आम्हा सगळ्या श्रद्धा लोकांचा विश्वास आहे आणि त्याचा प्रत्ययही बऱ्याच लोकांना येतो. ज्या भक्तगणांना देणगी द्यायची असेल आणि QR कोडच्या माध्यमातून आपण देणगी देऊ शकता. ते आपल्याकडे बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, सिंधुदुर्ग बँक, बँक ऑफ बरोडा असे स्कॅनर उपलब्ध आहेत. त्या स्कॅनरच्या माध्यमातून आपण विविध योजनांसाठी देणगी देऊ शकता. त्याची आपल्याकडे अन्नदान विभागासाठी जास्तीत जास्त सहकार्य करू शकता. त्या एक 500 माणसं दर दिवशी महाप्रसादाचा लाभ घेतात. त्याशिवाय बँक थ्रू म्हणजे बँक मंदिर संस्थेच्या मंदिरच्या विविध बँकांमध्ये सुद्धा आपण पैसे जमा करू शकता. त्यासाठी खाते नंबर आपल्याकडे उपलब्ध आहे.